जगातल्या सर्वात मोठ्या गोमांस निर्यातदार कंपनीकडून भाजपला तब्बल 30 कोटीचा फंड आल्याची माहिती समोर येते। होय, अलाना ग्रुप या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपनीने 2024 ते 2025 मध्ये भाजपला 30 कोटी रुपयांची देणगी दिल्याची माहिती समोर आली आहे आणि याच्यामुळे संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली आहे। निवडणूक आयोगात दाखल केलेल्या आर्थिक अहवालानुसार ही रक्कम या आधीपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे। एकीकडे देशात मांस निर्यातीवरून राजकारण तापत असतानाच दुसरीकडे याच उद्योगातील मोठ्या कंपनीकडून सत्ताधारी पक्षाला मोठा निधी दिलाय आणि त्यामुळे राजकारण तापलंय। मग प्रश्न असा पडतोय, ही केवळ व्यावसायिक देणगी आहे का, की उद्योग आणि राजकारणातील संबंधाचा नवा अध्याय सुरू होतोय? या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले। नक्कीच एकीकडे गोहत्या करायची नाही म्हणून सांगितलं जात आहे आणि दुसरीकडे त्याच गोमांस विक्री करणाऱ्या कंपनीकडून मोठी रक्कम देणगी घेतली जाते। नक्की जनतेला कशा पद्धतीनं विचलित करण्याचं काम या ठिकाणी या देशातील काही लोक करताना दिसत, काही संकुचित बुद्धीचे लोक करताना दिसत आहेत।